नमस्कार एचएम भारत न्यूज। ग्रामीण विद्यार्थियों को गुणवत्तापूर्ण शिक्षा उपलब्ध कराना हमारी सर्वोच्च प्राथमिकता। गट शिक्षण अधिकारी अशोक बरेलेकर। तिरोडा प्रतिनिधि मुकेश बोपचे। तिरोडा जिला गोंदिया। ग्रामीण क्षेत्रों के प्रत्येक विद्यार्थी को गुणवत्तापूर्ण शिक्षा, सुरक्षित एवं प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण तथा शासन की सभी शैक्षणिक योजनाओं का लाभ समय पर उपलब्ध कराना शिक्षा विभाग की सर्वोच्च प्राथमिकता है। ये बात तिरोडा तालुका के गट शिक्षण अधिकारी श्री अशोक बरेकर ने विद्यालयों के निरीक्षण एवं शिक्षकों के मार्गदर्शन के दौरान कही। उन्होंने कहा कि सभी मुख्याध्यापक, शिक्षक एवं शिक्षा विभाग के अधिकारी आपसी समन्वय और जिम्मेदारी के साथ कार्य करें ताकि प्रत्येक विद्यार्थी नियमित रूप से विद्यालय में उपस्थित रहे और उसकी शैक्षणिक प्रगति सुनिश्चित हो सके। विशेष रूप से ग्रामीण एवं वंचित क्षेत्रों के विद्यार्थियों को गुणवत्तापूर्ण शिक्षा उपलब्ध कराने के लिए निरंतर प्रयास किए जाएं। श्री बरेकर ने निर्देश दिए कि विद्यालयों में स्वच्छता, अनुशासन, अध्ययन अध्यापन की गुणवत्ता, डिजिटल शिक्षा, पुस्तकालय का उपयोग, खेलकूद तथा विद्यार्थियों के सर्वांगीण विकास पर विशेष ध्यान दिया जाए। साथ ही शासन द्वारा संचालित विभिन्न शैक्षणिक योजनाओं का प्रभावी क्रियान्वयन करते हुए पात्र विद्यार्थियों तक उनका लाभ पारदर्शी एवं समयबद्ध तरीके से पहुँचाया जाए। उन्होंने शिक्षकों से विद्यार्थियों में नैतिक मूल्य, अनुशासन, वैज्ञानिक दृष्टिकोण एवं सामाजिक जिम्मेदारी विकसित करने का आह्वान किया। अभिभावकों से भी अपने बच्चों की नियमित उपस्थिति सुनिश्चित करने तथा शिक्षा के प्रति जागरूक रहने की अपील की गई। शिक्षा विभाग ने विश्वास व्यक्त किया कि सभी संबंधित अधिकारी, शिक्षक एवं अभिभावक संयुक्त प्रयासों से ग्रामीण विद्यार्थियों के उज्ज्वल भविष्य के निर्माण में महत्वपूर्ण भूमिका निभाएंगे। आमच्या धोकादायक जे काही इमारती आहेत आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया साहेबांनी सुद्धा एक विषय घेतली। विषयामध्ये सांगितलं की आम्हाला जेवढं काही धोकादायक इमारती आहेत त्यांची संख्या पाठवा, त्यांच्या नावाची यादी पाठवा। आज जिल्हा परिषदला सभा आहे, त्यांच्यामध्ये आमचे गट शिक्षणाधिकारी माननीय गिरीपुरे साहेब पूर्ण यादी घेऊन दिलेली आहे आणि त्याची सुद्धा पूर्तता जिल्हा परिषद करेल। त्याचप्रमाणे सरांचा एक प्रश्न आहे की विद्यार्थ्याला कसं शिकवतात। विद्यार्थ्याला आमच्या जो जिल्हा परिषद शिक्षक आहेत सगळे लोक BEd आणि TET सुद्धा परीक्षा पास केलेली आहे। त्यांच्यामधून विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळतं। तुमच्या जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून पोरांची स्थिती काय आहे, प्रचार प्रसार कशा माध्यमातून तुम्ही केलं आणि ती जिल्हा परिषद शाळा कशी सुधारावी। आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये निपुण महाराष्ट्र म्हणून गव्हर्नमेंटचा एक प्रोग्राम सुरू झालेला आहे। निपुण महाराष्ट्राच्या प्रोग्रामच्या अंतर्गत शासन स्तरावर हा जो प्रोग्राम आहे, ज्या विद्यार्थ्याला वाचता लिहिता येत नाही त्या विद्यार्थ्याला वाचता लिहिता आलंच पाहिजे, यासाठी आमचे जो शिक्षक आहेत, आमचे जे मुख्याध्यापक आहेत, आमचे जे केंद्रप्रमुख आहेत, त्याचप्रमाणे वरिष्ठ अधिकारी सुद्धा आणि मी सुद्धा लक्ष देतो आणि त्याच्या अनुषंगाने आमचे जो विद्यार्थ्याला, ज्या विद्यार्थ्याला वाचता येत नाही त्या विद्यार्थ्याला वाचन लिहित आहे। आपल्या माध्यमातून प्रचार प्रसार शाळेमध्ये पोरं आणि त्यांच्या पोरं वाढवण्याकरिता त्यांच्या प्रचार प्रसार कशा माध्यमातून तुम्ही केलं। आमच्याकडे केंद्रप्रमुखांची सभा आम्ही महिन्यातून 2 वेळेस घेत असतो आणि त्या सभेच्या अंतर्गत केंद्रप्रमुखाला प्रत्येक महिन्याच्या 5 तारीख आणि एक 25 तारीख ह्या 2 सभा आम्ही घेत असतो, 5 तारखेला आणि 25 तारखेला। त्या सभेच्या अनुषंगाने सर्व केंद्रप्रमुखांची सभा, जसं की आमच्याकडे आता 10 केंद्रप्रमुख आहेत आणि 2 चार्जेबल केंद्रप्रमुख आहेत। त्या सर्व केंद्रप्रमुखांची सभा आम्ही 5 तारीख आणि 25 तारखेला घेतो। त्याच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी विद्यार्थ्याला कशा प्रकारे शिकवता येईल, जसं की खूप फरक म्हणून एक प्रोग्राम आहे शासकीय, त्याचप्रमाणे आता सांगितल्याप्रमाणे निपुणचा जो प्रोग्राम आहे हा खूप चांगला प्रोग्राम आहे आणि नवीन अभ्यासक्रम 2री, 3री, 4थीचा आणि 6वीचा अभ्यासक्रम याच्या सानिध्यामधून विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारचा म्हणजे दर्जेदार नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम विद्यार्थ्याला शिकवता येईल। त्याचप्रमाणे सर आपला एक प्रश्न आहे की जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी कशा प्रकारे, तर ह्यावेळेस पंचायत समिती तिरोडाच्या अंतर्गत आपल्या पंचायत समितीमध्ये जे विद्यार्थी पंचायत समिती स्तरावर जे जिल्हा परिषद मधून जे विद्यार्थी गेलेले होते इंग्लिश मीडियमला, ते विद्यार्थी परत आलेले आहेत। त्याचप्रमाणे ज्या ज्या शाळेमध्ये इंग्लिश मीडियमला विद्यार्थी गेलेले होते ते सुद्धा आमच्याकडे परत आले। म्हणजे आमच्याकडला जो एज्युकेशन आहे तिरोडा तालुक्यातला जिल्हा परिषदचा एज्युकेशन खूप चांगलं आहे। आपण सुद्धा परीक्षा घेऊ शकता, आम्ही सुद्धा परीक्षा प्रत्येक महिन्याला घेतो, प्रत्येक आठवडी परीक्षा घेतो आणि त्या अनुषंगाने आमचे विद्यार्थी नवोदयमध्ये NMMS परीक्षामध्ये त्याचप्रमाणे अन्य जेवढे काही शासकीय परीक्षा राहतात
त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण त्याचप्रमाणे आमच्या तिरोडा तालुक्याचा नंबर 1 आहे.